मस्त पेढा लागला. आहे का गुड्डी पेढा? दे बरं थोडासा. नाही आजी, संपला ना. पहिले नाही खाऊ म्हटली आजी तू. आवडत नाही पण हा पेढा चांगला लागला मस्त. आजी आहे डब्यामध्ये पेढा आहे, देत नाही आहे. मीच तर मागून राहिली तर नाही देऊन राहिली मला. दे गुड्डी. नाही आहे ना ताई, ताई पण सांगते कुठं आहे पेढा. दाखव मग, खोलून दाखव बरं. नाही आहे म्हणून राहिले तर. हो नसतील ना, किती पेढे होते? 6 पेढे होते फक्त तिथं. पोट भरायचे आहेत का? कशाला एक एक दिली मग? अर्धा अर्धा द्यायला पाहिजेत होता. तुम्ही खाल्ले असते 2-2 पेढे. का बाबा काही समजत नाही. पोट भरते का? मम्मी तुला माहित आहे ना मला पेढे आवडतात म्हणून. हो आवडतात माहित आहे, तर म्हणूनच तर म्हटली ना. कशाला एक दिली? अर्धाच तर दिली असती. देऊन दे असेल तर ताईला देऊन दे. नाही आहे ना मम्मी. पिंकी तिच्या बरोबर तू पण होते का? मिळाला ना तुला एक पेढा? हो मम्मी मिळाला. मग झालं बाबा, खाऊ दे ना आता. एक असेल भासला तर. नाही आहे मम्मी, खाल्लं मी. मग दाखवत काऊन नाही तू? डब्बा तर दाखव मला पेढ्याचा. खोलून दाखव. तू आपल्या हातातच ठेव आणि खोलून दाखव. माझी मर्जी, मी नाही दाखवत खोलून. बघ मम्मी, गुड्डी पेढ्याचा डब्बा घेऊन गेली. तिथं पेढे आहेत अजून. पिंकी 6 पेढे होते. काकून माझ्याच हातात डब्बा दिला ना. बघितले मी खोलून किती पेढे आहेत म्हणून. मला वाटलं पूर्ण फुल आहे का बाबा म्हटली डब्बा पेढ्यांचा. 6च होते ना. आता आपण लोक 4 आहोत. एक एक पेढे सगळ्यांना झाले. एक असेल वाचला. मी तर अर्धाच धरलो बाबा. मी नाही खात म्हटली ना, अर्धाच धरली. आणि अर्धा ना गुड्डीनंच खाल्ला ना मम्मी, आजी जवळच्या आपण. खाऊ दे खाऊ दे, काही नाही होत. लहान आहे तुझ्यापेक्षा ते. मम्मी मी जाईन लक्ष्मी वहिनीला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायसाठी. जाशील ना तर जाशील. आई काकू ना खूप खुश होत्या. मंजुळा आली का नाही इकडे घरी? मी बाहेर झाडू लावत होती तर तिथंच दिला माझ्या हातामध्ये डब्बा. शांतताईच्या इथं जातो म्हणत होते द्यासाठी. बापरे, सगळ्या गावावर पेढेच वाटून राहिली का हे मंजुळा? आता का माहिती कोणाकोणाच्या इथं दिला तर पेढे. पण थैल्यामध्ये 3-4 डब्बे दिसत होते मला. अरे वा, मंजुळा काकू तर मस्त दिलदार आहेत ना. लक्ष्मी वहिनी प्रेग्नेंट आहेत म्हणून मस्त पेढे वाटून राहिले. याची तू पण वाटली होती का पेढे? हो वाटलं होतं ना, तू झाली तेव्हा वाटलं होतं पावभर पेढे. का आजी, पावभर पेढे कोणाकोणाला दिली? जे घरी आले त्यांना दिली. अशी नाही वाटली बापा गावभर. आता काही व्हायचंच आहे. फक्त आता ते गरोदर आहे त्याची सून माहीत झाला तर पेढे वाटावं लागते का? मग ठीक आहे, डिलिव्हरी झाल्यावर काही नातू नातीन झाली तर वाटलं तर ठीक आहे, पेढे दिलं तर. आता गरोदर आहे म्हणून माहीत झाला, पेढे देऊन राहिली आहे मंजुळा. का झालं आहे? त्यांना खुशी झाली, खूप आनंद झाला म्हणून सगळ्यांच्या गोडतोड करून राहिल्या. नवलच करते हे मंजुळाई. आई पिंकी झाली तर तुम्ही वाटले होते पेढे? वाटलं होतं नाही तर का. तू तर तिकडे माहेरी होती ना, तुला का माहीत. डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती ना तू. मम्मी म्हणजे मी इथं नाही झाली का? नाही इथं नाही झाली. तू पहिली डिलिव्हरी माहेरी करतात ना. पहिली का दुसरी डिलिव्हरी माहेरीच झाली माझी. कोणतं सामान आणून द्या म्हणत होती ना, कोणता सामान आणायचं आहे? हो लिस्ट केली आहे, थांबा आणून देते. आणि पिंकी डाळ वगैरे आहे का रूमवर? का संपली? नाही मम्मी डाळ नाही आहे थोडीशी. सांगत नाही ना काही नाही. मग वेळेवर सांगशील का? उद्या जायचं आहे म्हणते ना. आजच सगळी पॅकिंग वगैरे करून टाक. मग हा राहिला मम्मी, तो राहिला मम्मी. कोणता सामान लागते ते सांगून दे. उद्या चालल्या का पोरी? हो आजी उद्या चाललो आम्ही. मम्मी त्या चकल्या बनवून देशील ना थोड्याशा? हो बनवून देईन ना. आण ना लवकर कोणता लिस्ट आण ना सामानाची, पटकन आणून देतो सामान मी. हो आणते. पेढे देईन ना पटकन जाईन म्हटली तर तुमच्याच इथं खूप वेळ लागली. नाही म्हटली, नाही करत नाश्ता म्हटली. तरी नाश्ता करा काकू लावली पापा. काकू माधुरी नाश्ता बनवतच होती ना, म्हणून म्हटलं आता नाश्ता तयारच आहे, करूनच जा. अशा आता काही येत नाही बा तुम्ही. आता खुशखबरी द्यासाठी आले. खूप अभिनंदन काकू तुम्हाला, आणि लक्ष्मीला आणि नारायणला पण खूप अभिनंदन. धन्यवाद इंदू, धन्यवाद. मला तर वाटलं माधुरी गावी गेली का पापा म्हटली. नसेल म्हटली. त्या दिवशी भेंडे विकायला आणली तर गावी जात होते ना, तयारी करत होते तुम्ही, तर मला वाटलं नेऊन दिले का पापा. नाही काकू, मी आईकडे गेली होती माधुरी सोबत. माधुरीचे सासू सासरे ना, त्यांची गावाकडे इकडे जागा आहे तर येणार होते. तर म्हणाले की मग आम्ही येऊ तर सोबत घेऊन जाऊ म्हणाले. असू द्या म्हटलं तोपर्यंत. मी म्हटली चांगली गोष्ट आहे. असं म्हणजे जागा वगैरे ते स्वतःच करतात का? तेवढ्या दूरून इकडे येतात. जागा करायसाठी त्यांना का परवडते? हो काकू स्वतःच करतात. नेहमी येत नाही, आता सीजन मध्ये येतात परा लावण्याच्या. त्यांचे भाऊ वगैरे आहेत ना, तेच सांभाळतात. मग पाहणे देखणे तेच करतात. असं हो, यांचा पैसा राहते आणि ते पाहणी करतात. हो बरोबर आहे ना. कालच फोन आला होता त्यांचा, आलो म्हणून आम्ही. आता 4-5 दिवस आहोत म्हणत होते इकडे. मग येऊ म्हणाले गावी आणि मग घेऊन जातील माधुरीला सोबत. असं चांगलं आहे ना. मग झोपलाच आहे इंदू तुझ्या नातू. पकडीन म्हटली तर. काकू त्याची गंमत सांगू का तुम्हाला? रात्रीनं लवकरच झोपून जाते. हो 8-9 वाजे झोपून जाते आणि मग काकू 3 वाजेपासून उठते.
हां 3 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत ना बघा म्हणते मला. रडेल तर काही खेळेल तर मग म्हणजे त्याला बघावंच लागते. आणि मग 5:30-6 वाजेपासून झोपते. तर आता तो उठेल 10 वाजे, तोपर्यंत नाही उठत. चांगला आहे ना, आजीला देते त्रास मग. हो ना काकू, सकाळी सकाळी 3 वाजे उठा, त्रास नाही तर का. दिवसभरही मस्त खेळते. तसं ते खेळते वगैरे म्हणा सकाळी उठला तर, पण थोड्या वेळ अर्धा तास थोडासा त्याला पकडावा लागते. हो तसे तर करतात म्हणा लहान मुलं. आधी नव्हता करत काकू तसा तेजस. इथं आमच्या घरी 3 महिने राहिला. मस्त झोपत होता. एखादाच महिना त्रास दिला ना सुरुवातीला, मग मस्त झोपत होता. त्याच्या मम्मीची पण झोप होत होती चांगली. माधुरी म्हणते आता एखाद महिना झाला मम्मी म्हणते हे अशीच सवय धरल्या म्हणते आता याने. हो सवय बदलत राहतात लहान मुलांच्या. हो काकू, आता लहान मुलं झाले की त्यांच्या प्रमाणे वागावं लागते. जेव्हा झोपतील ते तेव्हा झोपायचा आणि जेव्हा जागतात तेव्हा जागायचा. मग मी त्याला घेऊन बसते. मी म्हणते माधुरीला झोप तू, मग झोपते माधुरी. बरं आहे एवढ्या नाही की तिचे सासरचे लोक चांगले आहेत तर उठला की नेऊन देतो म्हणते आपल्या सासूकडे. हो का, हो सांभाळतात म्हणते मग. कारण की जावयांची झोप मग खराब होते ना, त्यांना दुपारी काही झोपायला मिळत नाही. सकाळी 7 नाही वाजत तर ते आपल्या कॅन्टीन मध्ये जातात. बाकी काकू पेढे छान होते मस्त. तुम्ही दिलेल्या खुशखबरी सारखेच एकदम गोड पेढे होते मस्त. मग काकू परा वगैरे पकडले का? नाही इंदू, आता पाणी कुठं आहे. पाऊस येत नाही आहे ना. रात्री आला तरी काकू पाऊस. किती पाऊस आला रात्री. त्याच्याने काय होते, चांगला जोरात आला पाहिजे पाऊस. करू ना आता 2-4 दिवसामध्ये परा वगैरे सुरू. तुम्ही केले का? नाही काकू, करायचेच आहोत. उद्या वगैरे पाहू म्हणतात. यावर्षी उशीरच झाला नाही काकू शेतीच्या कामाला. हो ना, आतापर्यंत तर सगळ्यांचे परे पिरे लावून होत होते. आता सुरुवात केला कोणी. चल बापा, तुमच्या इथं खूप वेळ झाली. मला शांता म्हणत होती काकू बसा चहा बनवते. मी म्हटली नाही, कोणाच्याच घरी थांबली नाही, एवढ्या तुमच्या घरी थांबली मी. काय झालं तर काकू माहित नाही, कुठे चालले तर? हो वावरात जायचं आहे ना बापा. मी म्हटले पेढे देऊन देते, खुशखबरी सांगून देते सगळ्यांना, मग जाते वावरामध्ये. झालं ना काकू, एखाद्या दिवशी उशिरा गेले तर काय होते, घरच्याच वावरात चालले ना. हो घरच्याच वावरात चालली, पण बाया बकिरे न्यावं लागते ना. वेळ व्हायचीच आहे काकू, आता बाया निघतात का? बाया आपल्या वेळेवर येतात. मी आधीच जाते ना वावरामध्ये. बायांची वाट बघत बसलं तर मग काही कामं नाही होत. या मग काकू, माझ्या नातवाला पकडायसाठी. हो येईन. आता कधी येतात काय माहित बापा, येईन म्हणताना. आता तर परे पिरे चालू कराल, वेळही नाही मिळणार. कधी वावरातून येताना वगैरे येऊन जाईन. तसा जमते काकू, सायंकाळी ना खेळतच राहते. आता 10 वाजे उठेल तर मग झोपत नाही, मस्त खेळत राहते. इकडे तिकडे फिरवा म्हणते. ठीक आहे इंदू मग. हो काकू ठीक आहे. लक्ष्मी का करत आहे? स्वयंपाक केली का? किती वेळचा आवाज देता हो मी तुला? कधी आवाज दिला मला तर आवाज नाही आला. मी तर किचन मध्येच आहे ना. आई कुठं आहे? आई नाही दिसत आहे ना. आई यायच्याच आहेत ना, पेढे द्यासाठी गेले आहेत तर. याचीच आहे का आई? हो यायच्याच आहेत. तुम्ही कशासाठी आवाज देत होते मला? लक्ष्मी फोन लावली होती का तू? कुठं? तुझ्या माहेरी. तुझ्या आईला नाही सांगत का? खुशखबरी नाही देत तुझ्या आईला? रात्री लावली होती मी, रागिणीच्या मोबाईलवरती फोन पण लागलाच नाही, स्विच ऑफ सांगत होता. मग आता सकाळी उठल्यानंतर लावीन म्हटले तर आधी चहा वगैरे झाला. आता आई तिकडे पेढे द्यासाठी गेले, स्वयंपाक वगैरे करावा लागला. नंतर लावीन मग दुपारी वगैरे. आता झाला ना स्वयंपाक, आधी फोन लावून घे. मग खुशखबरी दे आपल्या आईला तू. त्यांना खूप खुशी होईल ना, खूप आनंद होईल ऐकून. आधी लावून घे फोन, मग होत बसतील कामा. झाला ना आता स्वयंपाक, आणि दुपारी लावीन म्हणते फोन. तर रागिनी राहते का मग घरी? आणि मामीजी पण वावरा शेतात जातील ना मग. हो बघा, माझ्या डोक्यातूनच निघून गेला बाबा. मम्मी तर वावरात जाईल म्हणून. कसला विचार करत राहते लक्ष्मी तू? कालपासून बघत आहे मी, खूप विचार करून राहिली तू. आनंद नाही झाला का तू प्रेग्नेंट आहे तर? सांग, आनंद नाही झाला तुला? झाला ना आनंद खाऊन नाही होईल, मला तर खूप आनंद झाला. पण कुठेतरी अशी भीती वाटत आहे मला, माहित नाही. भीती? कशाची भीती वाटून राहिली तुला? हेच की मी बरोबर सांभाळ करेन की नाही. अरे तर आई आहे ना सांभाळायसाठी. अशी मनामध्ये भीती वगैरे नको ठेवू कोणती पण. काय लक्ष्मी एवढी स्ट्रॉंग आहे तू आणि अशी घाबरून राहिली? काल किती खुश होती, आज माहित नाही नर्वस दिसून राहिली. नाही खुशच आहे मी, बस थोडासा असा घाबरटपणा वाटत आहे मला. चल बेडरूम मध्ये जाईल आणि आराम कर बरं तू. हॅलो बाई लक्ष्मी. मम्मी लक्ष्मीच बोलत आहे. मम्मी काय झालं, रात्री फोन लावली तर फोन लागला नाही ना, स्विच ऑफ सांगत होता. मम्मी पूर्ण चार्जिंग संपेपर्यंत रागिनीनं मोबाईल बघितलं की काय? कुठं आहे रागिनी? दे बरं तिच्याकडे फोन, तिला सांगते मी. आहे ना इथंच आहे, ऐकून राहिली म्हणते मम्मी. मी कुठं चार्जिंग संपेपर्यंत मोबाईल बघितली रात्री? लाईट नव्हती म्हणून सांग ना मम्मी. अरे बाई लक्ष्मी, रात्री ना लाईट नव्हती. खूप पाऊस आला इकडे. मग तुला तर माहित आहे पाऊस आला की लाईट जाते. एवढा पाऊस आला मम्मी तिकडे?
हो बाबा, चांगलाच पाऊस आहे आमच्याकडे तर. काहून तिकडे पाऊस नाही आहे का? आला पण जास्त नाही आला मम्मी, रात्री पाऊस आला पण. नाही इकडे तर बाबा खूप पाऊस आला रात्री. हो का? हो, तर रात्रभर लाईट नव्हती. अरे बापरे. आणि माहित आहे आता अर्धा तास झाला लाईट आली तर फक्त. तसंच मग रागिनीनं मोबाईल चार्जिंगवर लावला आणि बघते तर तुझे मिस कॉल दिसले. मग तसेच मग फोन लावला रागिनीने. आता ना मी फोन लावणारच होती. हो का? काहून तब्येत बरी नाही आहे का? आवाज वेगळा येत आहे ना. हो मम्मी, काल ना तब्येत माझी बरी नव्हती वाटत. डॉक्टरकडे गेली नाही का? गेली होती मम्मी, काल गेली होती. का करत होती मम्मी तू? काही नाही बाबा, आता वावरात जायची तयारी करत होती, टिफिन वगैरे बनवत होती. घरच्याच वावरात जाते का? नाही परा लावायला जाते ना. हो का? हो, ते महाजन काकाजींनी परा पकडला, आता त्यांच्याकडे जाते. लक्ष्मी सांग ना. हो ना, सांगते ना. नाही तर घे तुम्ही मोबाईल. लक्ष्मी, काय झाला? कोणासोबत बोलून राहिली तू? काही नाही मम्मी, हे तुझे जावई आहेत. का म्हणून राहिले जावई? का सांगा ना म्हणून राहिली तू? काहून, का झाला? मम्मी काही नाही झाला, घाबरू नको. मम्मी एक खुशखबर सांगायची होती तुला. खुशखबर? लक्ष्मी कशाची खुशखबर? सांग ना. मम्मी दे माझ्याकडे मोबाईल, दे, मी विचारते ताईला खुशखबर. थांब ना, विचारून राहिली मी रागिनी. थांब, चुप राह. मम्मी तू ना. का मी का? बोल ना बाबा पटकन. लक्ष्मी बोल ना. हॅलो 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 मम्मी. येते ना, आवाज येते. तू बोल पटकन. का तू ना का म्हणत होती? मम्मी तू नानी बनणार आहे. काय म्हटले तू? मी नानी बनणार आहे. हो मम्मी. ताई मी मावशी बनणार आहे का? हो रागिनी. काय ताई एकदम सॉलिड बातमी दिली तू. रागिनी कशी बोलून राहिली? कशा सॉलिड सुलिड शिव्या देते का? नाही मम्मी, एकदम जबरदस्त बातमी दिली म्हटले ताईला. अशी बोल ना. अगं मम्मी, इंग्लिशचा वर्ड आहे तो सॉलिड म्हणजे. ठेव तू आपल्या जवळची इंग्लिश तुझी. ताई हा बोल ना रागिनी. भाऊजी मस्त खुश असणार. हो बापा, ते तर काही सांगू नको. खूप खुश आहेत. कधी माहित झाला मग? आजच माहित झाला का तुला? नाही, काल सायंकाळीच माहित झाला. आणि आता देत आहे आम्हाला गुड न्यूज तू. शहाणी रागिनी. मी रात्री फोन केली होती. फोन मध्ये चार्जिंग वगैरे नव्हती ना तुझ्या. मोबाईल मध्ये चार्जिंग वगैरे ठेवत जा ना. अगं ताई, मी कॉलेजला गेली होती ना, मग आल्यानंतर लावीन म्हटली तर लाईटच गेली मग. आणि कधी स्विच ऑफ झाला तर माहित नाही. रात्रभर लाईट नाही आली ताई मग पेढे पाहिजेत. हो, मी देऊ का पेढे? तू मावशी होणार आहे, तू दे ना पेढे. हो, मी तर देणारच म्हणा पेढे. आई सांगू का तुला? सांग ना बेटा, सांग. तुझ्या जावयांनी माहित आहे काल 2 किलो पेढे घेतला. का म्हणून राहिले 2 किलो पेढे घेतला? फक्त आता खुशखबरी माहीत झालंय तर 2 किलो पेढे घेतला. मग डिलिव्हरी होईल तर मग किती किलो घेतील बाबा पेढे? का माहित बा किती किलो घेतात तर. मला बस म्हटलं तेच औषधी घेऊन येतो म्हणाले आणि मी बसली होती. पेढे घेऊन आणलं. आता आणलं तर आणलं, 1 पाव अर्धा किलो खूप झाले असते ना. मग 2 किलो पेढे का तुम्ही 4 लोकच खाणार आहात का? बरोबर आहे भाऊजी, पेढे घेऊन इकडे येणार असतील म्हणून 2 किलो पेढे आणला घेऊन. नाही रागिनी, तिकडे वगैरे नाही येत आहेत. हेच गावात वाटायसाठी नाही का? अरे वा, चांगलं आहे ना. खुशी झाली जावयांना म्हणून आणला त्यांनी 2 किलो पेढे. तुला तर उलटा आनंद झाला पाहिजे. हो आई, आनंद आहे ना मला. कुठं गेले बिनबाई? दे त्यांच्याजवळ फोन दे बरं. त्यांना पण शुभेच्छा देते मी. अगं मम्मी, ते पेढे वाटायसाठी गेले आहेत आई. याच आहेत. असं पेढे वाटायसाठी गेले का? ताई भाऊजी कुठे आहेत? हे आहेत ना, ऐकून राहिले. भाऊजी कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. थँक्यू रागिनी ताई. मग आम्हाला पेढे कधी चारता? या ना इकडे गावी या, मग चारतो पेढे. हो येऊ ना, नक्की येऊ. आता खुशखबर मिळाली, येऊ. ताईची भेट घ्यासाठी येऊ. कधी येते रागिनी मग? बघते ना ताई, येते लवकरच येते. रागिनी कोणाचा फोन येत आहे इथं मोबाईलवर? मम्मी दुर्गा काकूचा फोन येत आहे. का झालं मम्मी? बाई लक्ष्मी, इथं दुर्गाचा फोन येत आहे. ठीक आहे ना मम्मी, बोल काकूसोबत बोल. ठेवते मग मी फोन. बोल लावीन मग नंतर फोन. का बोलू मम्मी, आता झाला ना, खुशखबरच द्यायची होती. मग लावते ना आरामात. आता माझी आंघोळ बिंगोळ व्हायचीच आहे मम्मी. हो का? ठीक आहे मग सायंकाळी लावत. सायंकाळी. आता मी वावरात जाईल. हो मम्मी, सायंकाळी लावणार. रागिनी तुझे बाबा कुठे आहेत? माहित नाही मम्मी, समोर असतील. मोबाईल घे रागिनी, मी तुझ्या बाबांना खुशखबरी सांगते. मम्मी काकूचा फोन आला होता ना. हो लाव ना, लाव. बोलतो मग माझ्याकडे आणशील. मम्मी त्यांनी खुशखबरी द्यायसाठीच तर नाही फोन केला काकूंनी. हो, तिला कसं माहित असेल तर? मामीजी पेढे घेऊन गेले असतील ना काकूच्या इथं. काकूंना पेढे नाही दिले असतील का? अरे हो शकते, बरोबर आहे. म्हणूनच फोन आला वाटते दुर्गाचा. लाव का म्हणते तर बोलतो. मग जा तुझ्या बाबांनाच बोलवून आण इकडे. कोणाकडे आहेत तर बघ बरं. हो मम्मी. हॅलो राधाताई, बोला. वहिनी जेवण करत आहात का तुम्ही? नाही राधाताई, जेवण झालं नाही. काही तोंडामध्ये घास वगैरे असल्यासारखा आवाज आला की नाही? पेढा होता तोंडामध्ये म्हणून तसा आवाज आला. पेढा? कुठला पेढा वहिनी?
मंजुळा काकून दिला पेढा, मगाशी आल्या होत्या त्या सकाळी, तर चहा पिली होती मी, तर मगाशी मग पेढा खाल्ली नाही. आता जेवण केली तर थोडीशी भाजी तिखटच झाली आजची. मग पटकन लक्षात आला की पेढा नाही खाल्ली म्हणून, तर मग खाल्ली पेढा. खूप चांगला पेढा होता, मस्त. मंजुळा काकून पेढा वाटला. खुशखबर आहे का वहिनी? हो, खुशखबरच आहे ना. लक्ष्मी आई होणार आहे म्हणून पेढे वाटत आहे मंजुळा काकू. अरे वा, मस्त खुशखबर मिळाली ना. हो, मी लावीनच म्हणत होती सायंकाळी फोन आणि सांगेन म्हणत होती. आता वावरात जायची तयारी झाली का तयारी वावरात जायची? वहिनी मी याच्यासाठी फोन लावली आता. लाडोचा फ्रॉक आहे का म्हणत होती, ते पिंक कलरचा नाही का, कॉटनवाला दिसला का म्हणत होती तुम्हाला? नाही ना त्याचं काही बघावं लागेल बाबा आता, खाली त्या टोपल्यामध्ये वगैरे असेल तर. काही बघितली नाही मी कपडे काढून वगैरे पूर्ण. बघाल बरं वहिनी, इथं बॅगमध्ये नाही आहे की नाही? हो, बॅगमध्ये नाही आहे तर मग इथंच असेल ना, कुठं जाईल? हो, बघाल बरं थोडं, म्हणूनच लावली होती मी फोन. आता विचारून घेते म्हटले वहिनीला. चांगली बातमी ऐकायला मिळाली मस्त. आपण तर त्यांच्या इथं गेला होता बसायला, तर काही सांगितलं नाही ना लक्ष्मीला? अरे कालच माहित झाला ना लक्ष्मीला. हो का, कालच माहित झाला का? रतताई लाडो का करत आहे? वहिनी आई ना परीला घेऊन अंगणवाडीमध्ये गेल्या, तर लाडो पण गेली आहे. अरे बापरे, अंगणवाडीमध्ये गेली का? हो, ते मॅडम आल्या होत्या अंगणवाडीच्या, घेऊन या म्हणाल्या नातनीला. गेले आहेत आता आई. असं दररोज नाही जात का? नाही जात ना वहिनी, दररोज नाही जात परी. मग आई जाते सोबत, बसते त्यांच्या, तेव्हा थोड्या वेळ बसतात, 1 तास तरी. हा, तशीच सवय लागेल ना. चला ठीक आहे वहिनी, उशीर होईल तुम्हाला वावरात जायसाठी. हो, आता डब्बा वगैरेच करत होती तर फोन वाजला तर आले मग इकडे. ठीक आहे ना राधाताई, मग सायंकाळी कराल फोन. हो हो हो, ठीक आहे. नाहीतर मग सायंकाळी बघीन मी टोपल्यामध्ये आहे का तर फ्रॉक, मग लावीन मी फोन. ठीक आहे ना वहिनी, काही नाही आहे, आरामात बघाल. वावरातून याल ना, कधी बघाल तुम्ही? कामच राहतील तुमचे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बघून घ्याल. बरं ठीक आहे.